नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 जुलै 2024 ते 21 जुलै 2024 साप्ताहिक प्रेम राशी भविष्य. मेष राशी. सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये शक्यता आहे की कुटुंबाचा कोणीही सदस्य तुमच्या आणि जीवनसाथीमध्ये येऊन वादाचे कारण बनेल. तथापि नंतर घरातील मोठे सदस्य तुम्हा दोघांना जेव्हा जीवनातील महत्त्वाचा धडा शिकवतील तेव्हा प्रत्येक विवादाला विसरून तुम्ही एकमेकांची माफी मागाल. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रेमीकडे पूर्वीपेक्षा जास्त आकर्षण वाटेल, परंतु तुमच्या अहमची वाढ होण्याची देखील शक्यता आहे. या कारणास्तव आपल्या नात्यापेक्षा आपल्या अहंकारास अधिक महत्त्व द्याल. शक्य आहे की आपण आपल्या प्रेमीला खूप काळापासून कॉल न करता त्यांना त्रास देऊ शकाल. वृषभ राशी. या सप्ताहात तुम्हाला वाटेल की तुमचे वैवाहिक जीवन खूप सुंदर आहे. या कारणाने तुम्ही आणि तुमचा जीवनसाथी मिळून आपल्या वैवाहिक जीवनाला उत्तम आठवणी ठेवाल आणि त्याला अधिक उत्तम बनवण्याचा प्रयत्नही कराल. प्रेम राशी भविष्याच्या अनुसार तुम्ही आपल्या प्रेम आणि गोड गोष्टीमध्ये आपल्या प्रियतमला आपलेसे करण्याचा प्रयत्न कराल आणि त्यात तुम्हाला यश मिळेल. त्यामुळे ते तुमच्यासोबत आनंदी राहतील, कारण यावेळी ग्रहांची स्थिती अनुकूल होईल. अशातच या शुभ वेळेचा उत्तम लाभ घ्या. मिथुन राशी. तुमचे जीवनसाथी सोबत वाद चालत असल्याने तुम्हाला चिंता वाटेल. यावेळी तुमच्या मनात नकारात्मक विचारही येईल. या कारणाने तुम्हाला असे वाटेल की तुमच्या वैवाहिक जीवनात कटुता आली आहे. प्रेमसंबंधात तुमच्या अस्थिर स्वभावामुळे कारण नसताना तुमच्या प्रियसोबत तुमचा मतभेद होऊ शकतो, ज्याचा सरळ स्वभाव तुमच्या जीवनाच्या विभिन्न क्षेत्रात पडेल आणि तुमचे कुठल्याही कामात मन लागणार नाही. कर्क राशी. या राशीतील विवाहित जातकांना या सप्ताहात उत्तम फळ मिळतील. तुम्ही दोघे प्रेमाने राहाल आणि एकमेकांचा सहारा बनाल. जर तुम्ही जीवनसाथीच्या व्यर्थ गोष्टीवर प्रतिक्रिया दिली नाही तर यावेळी तुम्ही बऱ्याच समस्यांनी सुटका मिळवू शकता. सोबतच कुणी तिसऱ्या व्यक्तीच्या गोष्टीमध्ये येऊन ही तुम्हाला या सप्ताहात जीवनसाथीवर संशय न घेण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात तुमचा प्रिय तुमची विश्वसनीयतेची परीक्षा घेऊ शकतो आणि तुम्ही त्या परीक्षेत पासही होऊ शकता. यामुळे तुमच्या प्रियचा विश्वास तुमच्यावर अधिक वाढेल. आपल्या संगीला खास असल्याचा अनुभव देण्यासाठी त्यांच्यासोबत कॅन्डल लाईट डिनर किंवा कुठे फिरायला जाऊ शकता. सिंह राशी. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह सामान्य रूपात उत्तम राहील. तथापि अधूनमधून थोडेफार वाद जीवनसाथी सोबत होण्याची शक्यता आहे, परंतु बऱ्याच शुभ ग्रहांची दृष्टी तुमच्या या वादातही रस आणण्याचे कार्य करेल. यामुळे तुमचा नात्यावर काहीही नकारात्मक प्रभाव पडणार नाही. प्रेम कोमल भावना आहे, ज्याला समजणे प्रत्येकाचे काम नाही. म्हणून व्यावहारिकतेपेक्षा अधिक भावुकता आणि इमोशनल होणे तुमचे नाते मजबूत बनवण्यात या सप्ताहात मदत करेल. अशात जर तुम्ही नशीबवान लोकांपैकी एक आहे
तरी या काळात तुमचा प्रेमविवाह होऊ शकतो. कन्या राशी, तुमच्या राशीतील जातक या सप्ताहात आपल्या वैवाहिक जीवनातील जबाबदाऱ्या आणि त्याच्या जटिलतेने परिपूर्ण असतील. यामुळे त्यांच्या स्वभावात जरासा चिडचिडेपणा उत्पन्न होऊ शकतो. या कारणाने तुम्ही वेळोवेळी आपल्या जीवनसाथीसोबत वाद किंवा तर्कवितर्कही करताना दिसाल. या सप्ताहात शक्यता आहे की प्रेमसंबंधामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमात जाण्याचा आपला प्लॅन टाळू शकता. तथापि तुम्हाला असे काही करण्यापासून सावध राहिले पाहिजे, कारण असे करणे तुमच्या समाजातील बऱ्याच सन्मानित लोकांच्या मुलाखतींच्या संधीही हरवू शकतात. तूळ राशी, हा सप्ताह प्रेमाच्या दृष्टीने तुमच्यासाठी बराच अनुकूल परिणाम देणारा सिद्ध होईल. कारण सुरुवातीमध्ये तुमच्या दोघांच्या प्रति आकर्षण भाव दिसेल. याच्या परिणामस्वरूप तुम्ही एकमेकांसोबत खूप मनमोकळे दिसाल. हा सप्ताह उत्तम आहे, कारण तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत प्रेमाचा अनुभव कराल. वृश्चिक राशी, आपल्या जोडीदाराच्या चांगल्या वागण्यामुळे या आठवड्यात आपल्याला असे वाटेल की खरे प्रेम जोडीदाराच्या नजरेत आहे, ज्यामुळे आपला कल त्यांच्याकडे आकर्षित होईल. प्रेमजीवन आनंदी राहील. तुम्ही या सप्ताहात आपल्या प्रिय सोबत मिळून भविष्याच्या योजना बनवताना दिसाल. प्रियच्या हातात हात घालून तुम्ही पार्कमध्ये याच राशीतील लोक फिरताना दिसतील. तुम्ही आपल्या प्रिय सोबत मानसिक आणि आत्मिक एकरूपता अनुभवाल, जे तुमच्या जीवनासाठी खूप सकारात्मक प्रतीत होईल. धनु राशी, तुम्ही आपल्या वैवाहिक जीवनाच्या खराब सवयी विसरून या सप्ताहात दाम्पत्य जीवनाचा भरपूर लाभ घेताना दिसाल. या काळात जीवनसाथीसोबत तुम्हाला आपल्या मनातील सर्व गोष्टींना विसरून या सप्ताहात दाम्पत्य जीवनाचा भरपूर लाभ घ्याल. हा सप्ताह तुमच्यासाठी खूप गरजेचा असेल की तुम्ही आपल्या कामातून काही वेळ काढून त्याला आपल्या प्रिय सोबत व्यतीत कराल, कारण यामुळे तुम्हा दोघांना एकमेकांना चांगल्या प्रकारे जाणून घेण्यासाठी आणि समजण्याची संधी मिळू शकेल. मकर राशी, नवविवाहित जातक जे बऱ्याच काळापासून आपल्या दाम्पत्य जीवनाचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना यावेळी कोणी नवीन पाहुण्याच्या आगमनाची वार्ता मिळू शकते. कुंभ राशी, या सप्ताहात तुम्हाला नवीन ऊर्जा आणि ताजेपणा आणण्याची आवश्यकता असेल, कारण तुमचे नाते यावेळी अगदी निराश असेल. शक्यता आहे की तुमच्या आणि प्रेमीमध्ये लहान लहान गोष्टी घेऊन लागोपाठ वादाची स्थिती उत्पन्न होत राहील. आपल्या जीवनसाथीसोबत तुमचे भावनात्मक बंधन या सप्ताहात काहीसे कमजोर होताना दिसेल. याच्या मागचे कारण तुमच्या दोघांमध्ये कुणी तिसऱ्या बाहेरील व्यक्तीचा हस्तक्षेप ठरू शकतो. मीन राशी, तुमच्या जीवनसाथीची मागील सप्ताहाची नाराजी तुम्हाला या सप्ताहात उदास करू शकते, कारण यामुळे तुम्ही तुमच्या दाम्पत्य जीवनाच्या सुखापासून वंचित होऊन जीवनात रोमांसची कमी वाटू शकते. तथापि या काळात तुम्हाला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवून
उत्तम वेळेची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जातो. या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रेमसंबंधाच्या कारणाने तुम्हाला खूप असह्य वाटू शकते, कारण शंका आहे की या काळात सतत बऱ्याच गोष्टींना घेऊन तुमचा प्रिय सोबत वाद होत राहील. अशात तुम्हाला इच्छा असूनही काही करण्यात तुम्ही असमर्थ असाल. धन्यवाद. असेच साप्ताहिक प्रेम राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.